क्वेश्चन घेऊया पुढचा. आपण मोस्ट गॅलन मीटरचे क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. Question बघा. Moving coil galvanometer has a resistance of 25 ohm and give the full scale deflection for a current of 10 milliampere. How will you convert into voltmeter? अलबत्त तुम्ही जेव्हा पण तुमचा गॅलनमीटर असेल तर त्याला तुम्हाला व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला एक रेजिस्टन्स ऍड करावा लागतो. रेजिस्टर इन सिरीज ऍड करावा लागतो. तर तुम्हाला त्याची स्केल वाढवायची असेल, जसं की एक गॅलनमीटर आहे त्यांनी जो सांगितलेला आहे तो त्याने दिलाय 25 ओमचा. ओके, तो तुम्हाला देतोय आणि त्यातून करंट जो फ्लो होतोय तो 10 मिली एम्पियरचा करंट फ्लो होतोय. जर तुम्हाला वाटत असेल की ह्यांनी 100 व्होल्ट द्यावा तर ह्याचा व्होल्टेज ड्रॉप वाढवावा लागेल, मग तुम्ही ते एक रेजिस्टन्स जोडावा लागेल आर. झालं. मग आपला हा जो व्ही जो आहे इक्वल टू आय इंटू आर असतो, पण हा जो आर आहे म्हणजे ह्याचा रेजिस्टन्स प्लस ह्याचा रेजिस्टन्स आहे, म्हणून हा मी 25 लिहिला. सो व्ही ची व्हॅल्यू तुम्हाला 100 दिली, आय ची व्हॅल्यू त्याने दिलेली किती दिली 10 मिली एम्पियर, 10 इंटू 10 रेज टू -3 आर प्लस 25. 100 इंटू इथं काय म्हणजे पॉवर 1 असतो, मग 10 रेज टू काय आला, हा -2 आला इंटू आर प्लस 25 आला. हा मल्टीप्लाय करायला डिवाइड आला आणि 10 रेज टू 100 म्हणजे 10 रेज टू 2 अपॉन 10 रेज टू -2 इज इक्वल टू आर प्लस 25. तर 10 रेज टू 2 इंटू 10 रेज टू 2 इज इक्वल टू आर प्लस 25. तो 10 रेज टू 4 इक्वल टू आर प्लस 25. 10 रेज टू 4 म्हणजे काय, एकावर 10,000 आले. आर प्लस 25. तो 10,000 मायनस 25 इक्वल टू आर. आर ची व्हॅल्यू किती 9,975. हे तुमचं आर आलेला. जेव्हा तुम्ही रेजिस्टन्स 9,975 के ओहम झाला होता तेव्हा व्होल्टमीटर तुम्हाला 100ची रिडिंग देईल. झालं. पुढचा क्वेश्चन. ओके, क्वेश्चन काय दिलेला, द कंबाइंड रेजिस्टन्स ऑफ galvanometer of 500 ohm and shunt 21. Calculate the value of shunt. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे बघा, द कंबाइंड रेजिस्टन्स म्हणजे एक कंबाइंड रेजिस्टन्स दिलेला आहे अँड बरोबर, म्हणजे काय याचा अर्थ दिलेला, हा जो शंट आहे त्याचा एक शंट रेजिस्टन्स आहे, त्याची व्हॅल्यू 500 झालेली आहे, राईट. एक त्याला 25 टाकलेला आहे आणि असा कुठला रेजिस्टन्स टाकलाय जेणेकरून हा तुम्हाला 500 देईल. द कंबाइंड रेजिस्टन्स गॅलनमीटर 500 ओहम अँड इट्स शंट, त्याचा जो शंट असेल तो म्हणजे शंट आणि 25 यांची व्हॅल्यू किती आला 500. सेम लॉजिक आहे. तर ह्या केसमध्ये आपण कसं 1/500 इज इक्वल टू 1/21 25. ओके, 21 प्लस 1/x आला, तो 1/500 मायनस 1/21. मी उलट केलं ऍक्च्युली, हे कंट्रोल करा. 1/x प्लस 1/21 प्लस 1 ह्या केसमध्ये सेम करायचं, फक्त आपण नंबर उलटे करूया म्हणजे आपल्याला बरं पडेल. म्हणजे कॅल्क्युलेशन इझी पडेल. 1/500 इज इक्वल टू 1/25 1/x. बरं, एक मिनिट. तर 1/25 मायनस 1/500 1/x झालं 21 झालं. मग 500 मायनस 21 अपॉन 500
इंटू 21 करा 1/x झालं. सो 1/x ची व्हॅल्यू किती आली 500 मायनस 21 करा 500 मायनस 21 डिवाइडेड बाय 500 डिवाइडेड बाय 21 0.1/x ची व्हॅल्यू किती आली 0 पॉइंट समथिंग आले 0.0456 0.0456 बरोबर. तर x ची व्हॅल्यू किती येईल 1/0.0456. आपण ह्याला काय करूया 4 झिरो आहेत 4 झिरो ऍड करूया आणि 456 टाकूया त्यातून ऑलमोस्ट 2 पॉईंट समथिंग आन्सर येऊन जाईल. झालं एवढंच आहे. पुढचा क्वेश्चन करूया. कॉइल ऑफ टर्न दिलेलं आहे. ओके कॉइलला नंबर ऑफ टर्न कॉइल ऑफ 100 टर्न्स 100 लिहिलेला त्याचा एरिया दिलेला 0.02 मीटर स्क्वेअर केप्ट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड 3.5 इंटू 10⁻⁻5 दिलेला. इफ द कॉइल रोटेट इन अ स्पीड ऑफ RPM त्याने दिलेलं आहे 6000 about an axis on plane of perpendicular to magnetic induction. Calculate peak value of EMF induced in it. तर आपल्याला EMF काढायचा आहे राईट. तर ह्याचा फॉर्म्युला काय ह्या केसमध्ये ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला बनतो ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे E इक्वल टू 2πf BNA झालं. आता बघा n ची व्हॅल्यू काय n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स दॅट इज नथिंग बट 100. एरिया काय तुमचा 0.02 आहे. मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे 3.5 इंटू 10⁻⁻5 2 इंटू पायच्या 3.14. आता राहिलं एफ म्हणजे काय असतं आणि फ्रिक्वेन्सी असतं. त्यांनी हे RPM त्यांनी दिले बघा म्हणजे किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर मिनिट. तर बरोबर ना पर मिनिट झालेलं आहे. ह्याला मी पर सेकंद काढतो मिनिटाला 6000 आहे तर सेकंदाला 60 करेल झालं. ह्याला डिवाइड करा तुम्हाला ह्याची व्हॅल्यू मिळेल किती आले 100 आले. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंद येणार आहे बरोबर ना मिनिट सेकंद ही तुम्हाला ही व्हॅल्यू बघायला पाहिजे 2 इंटू 3.14 इंटू 100 इंटू 3.15 इंटू 10⁻⁵ इंटू 100 इंटू 0.02. आता काय करायचं आहे आता आपण पॉवर सह एकत्र घेऊ ह्या एकत्र आणा म्हणजे तुम्हाला जरा बरं पडेल. 2 इंटू 3.14 इंटू 3.5 बरोबर. हा 10⁻² त्याचाच हा 10⁻⁻5 त्याचा हा 10⁻² त्याचा आणि ह्याला आपण काय करू 2 इंटू 10⁻⁻2 करू 2 इंटू 10⁻⁻2 बरोबर. मग 2 2 जा 4 आला 4 इंटू 3.14 इंटू 3.5 इंटू 10⁻² 10⁻². ह्याला हा गेला 10⁻² इंटू 10⁻⁻5 10⁻⁻3 आला. तुमचं जे पण होतं दॅट विल बी आन्सर. तर काय असणार तुमच्या ह्या केसमध्ये 4 इंटू 3.1 सॉरी 4 इंटू 3.14 इंटू 3.5 43.96 बरोबर 43.96 इंटू 10⁻³ हे जे असतं ते फोल्ड झालं. ओके क्वेश्चन नंबर 6 करूया. क्वेश्चन नंबर 4 करूया यातला. ओके काय दिले बघा रेक्टेंगल कॉइल ऑफ गॅलोमीटर हॅव्हिंग 15 टर्न्स आणि त्यांची व्हॅल्यू त्यांनी दिली 50 दिली. त्याचा एरिया दिलेला 12 सेंटीमीटर स्क्वेअर. हे लक्षात ठेवा हे लक्षात 12 सेंटीमीटर म्हणजे बघा 10⁻² मीटर असं त्याला स्क्वेअर करायचं म्हणून असेल. तुम्ही बघायला गेला हा 12 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर प्रत्येक टर्मचा स्क्वेअर केला -2 इंटू 2 -4 मीटर स्क्वेअर झालं. एरिया झाला. गॅलोमीटर त्याने दिलेला 0.025 म्हणजे किती आला 25 इंटू 10⁻³ त्यांनी जो कॉन्स्टंट दिलेला फायबरचा जो कॉन्स्टंट आहे तो 15 इंटू 10⁻10 झालं. आपल्याला सेन्सिटिव्हिटी काढायची. सेन्सिटिव्हिटीचा डायरेक्ट फॉर्म्युला येतो सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला येईल या केसमध्ये
NBA अपॉन के झालं. एन ची व्हॅल्यू किती आहे? एन म्हणजे 50 आला. बी किती दिलाय? 25 इंटू 10⁻³ एरिया किती आहे? 12 इंटू 10⁻⁴. के किती आहे? 15 इंटू 10⁻10. ओके, आता सगळे नंबर एकाच आले बघा. 50 इंटू 25 इंटू 12 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁴ अपॉन 15 इंटू 10⁻10. बरोबर. आता ह्यांचं फक्त सॉल्व्ह करूया बघा. हे इंटू -3 -4 -7 झालं. हा वरती गेला +10 झालं. -7 +10 केलं की 10⁻³ आलं. बरोबर. आता यांचं आपण कॅल्क्युलेशन करूया. 5 3 जा 5 10 जा 3 1 जा 3 4 जा 25 100 100 10 करा 1000 आले. 10⁻³ आले. 10⁻³ 10⁻³ गेला 10⁻6. हे तुमचं आन्सर आलं. बरं, ऑल सेट आहे. झालं, एवढंच आहे. अजून एक राहिलं. ह्यामध्ये 25चा मल्टिप्लिकेशन राहिलं, राईट? एकच मिनिट. हा बोला. हा झालं. ठीक आहे, झालं तुमचं. पुढचा क्वेश्चन करूया आपण. 9th वाला क्वेश्चन करूया. ओके, 9th वाला क्वेश्चन मध्ये काय दिलं? एन त्यांनी दिलेलं आहे बघा, 100 टन्स आहे. त्याचा एरिया त्यांनी दिलेला आहे 15 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे 15 इंटू 10⁻⁻. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं. ओके, सस्पेंड रॅडियल मॅग्नेटिक फील्ड त्यांनी दिले 0.03. म्हणजे केलं 3 इंटू 10⁻² टी आलेले. जो कॉन्स्टंट आहे दॅट इज 15 इंटू 10⁻10. कॅल्क्युलेट सेन्सिटिव्हिटी काढायची. सेन्सिटिव्हिटी परतच फॉर्म्युला NBA अपॉन के. एन ची व्हॅल्यू आली 100 आली. 100 म्हणजे किती आली? 10⁻² आली. इंटू बी किती तुमचा? 3 इंटू 10⁻². एरिया किती आहे? 15 इंटू 10⁻⁴. अपॉन के किती आहे? 15 इंटू 10⁻10. आपण सॉल्व्ह करूया. नंबर पुढे आणूया. 3 इंटू 15 इंटू 10⁻² इंटू 10⁻² इंटू 10⁻⁴ अपॉन 15 इंटू 10⁻10. 15 ला 15 गेला, राहिले 3 आले. इंटू हा -10 वरती, ह्या दोघांना पण गेले पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 10⁻⁴ आहे. हा -10 वरती गेला प्लस होईल. +10 -4 कितीला? 6 आले. सो 10⁻6 तुमचा आन्सर आला. झालं. पुढचा क्वेश्चन 10th वाला बघा. काय केलंय? रेक्टेंगल कॉइल आहे आणि त्यांनी दिलेलं 100. each of length 1 सेंटीमीटर and breadth 1.5. ओके, म्हणजे एरिया काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ असतो. सो लेंथ इंटू ब्रेथ केलं 0.5. तर किती आलं? 0.5 सेंटीमीटर स्क्वेअर आला. म्हणजे 0.5 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर आला. ह्याला मी नीट करायला गेलं तर 5 इंटू 10⁻⁵ मीटर स्क्वेअर आला. ठीक आहे. त्यांनी मॅग्नेटिक इंडक्शन दिलं 0.002 दिले बघा. 0.3 0 आहेत म्हणून 2 इंटू 10⁻³ केलं. ओके, तो जो के आहे 2 इंटू 10⁻8 आहे. झालं. मग आहे तो IG म्हणजे त्याला सेन्सिटिव्ह म्हणतात. NBA अपॉन के. एन ची व्हॅल्यू 100 म्हणजे 10⁻² आलं. बी ची व्हॅल्यू 2 इंटू 10⁻³ आलं. एरिया त्यांनी दिलं 5 इंटू 10⁻5 अपॉन के 2 इंटू 10⁻8. 2 ला 2 गेला. हा बघा आता 5 इंटू +2 -5 -3 -8 आला. -8 मधून +2 गेला तर -6 आला. -6 हा वरती गेला +8 होईल. 10⁻6 इंटू 10⁻8. 5 इंटू 10⁻2 आला. 5 इंटू 10⁻2 म्हणजे 500 आला. झालं. हा, ह्याचे तर झाले क्वेश्चन आपले. आता आपण सायक्लोट्रॉनचे करूया. सायक्लोट्रॉनचे करूया. सायक्लोट्रॉन मध्ये बघा क्वेश्चन काय दिलेला आहे त्यांनी. इन अ मॅग्नेटिक फील्ड, राईट, इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ मॅग्नेटिक फील्ड त्यांनी दिली बघा 3.5. व्हॉट शुड बी टाइम इंटरवल? टाइम इंटरवल त्यांनी विचारलेला आहे.
इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन डायज इन रिव्हर्स. ओके, हे तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. पहिली गोष्ट, तुम्ही ही जी कन्सेप्ट मध्ये जर बघताल तर ह्यामध्ये इलेक्ट्रॉन असतो, एकाला पॉझिटिव्ह असतं, एकाला निगेटिव्ह असतं. इलेक्ट्रॉनला तुम्ही मूव्ह करता, इथून इकडे जाईल, इथून निगेटिव्ह चार्ज येतो, ह्याला रिपेल करतो, मग इकडे येतो, हा त्याला अट्रॅक्ट करतो म्हणून इकडे जाईल. इथे इनर्शिया प्राप्त होतो, त्यामध्ये मस्त मोशन मध्ये राहतो, आणि इथे निगेटिव्ह येतो, निगेटिव्ह मध्ये तसं करत करत असं कंटिन्यू राहतो. त्यांचा क्वेश्चन आहे की ना, हा पूर्ण टाइम ह्याला टी लागतो, पण त्यांचं असं म्हणणं एकदा पॉझिटिव्ह असं निगेटिव्ह मध्ये जायला किती वेळ लागतो. जर ऑर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्हला किती वेळ, तर हा नेहमी निम्मा लागतो, टोटल टाइमची निम्मा लागतो, कारण रिव्हर्स वाला. ओके, तर आता ह्याचा जर तुम्ही प्रॉपर फॉर्म्युला बघताल, तो फॉर्म्युला आहे जो टी जो असतो ह्याचा टाइमचा फॉर्म्युला लिहिलाय डिरेक्टली, 2πm अपॉन बी इंटू क्यू असतो. त्यांनी रिव्हर्स वाला विचार म्हणजे निम्मा टाइम विचारलेला, अर्धा पूर्ण टाइम नाही विचारलाय. म्हणजे जो तो टाइम असणार आहे तो आपल्या ह्याचा निम्मा असणार आहे, म्हणजे डिवाइड बाय 2 केला, तर किती आला, πm अपॉन बी इंटू क्यू. ओके, पायची व्हॅल्यू असते 3.14, एम ची व्हॅल्यू दिली, मास ऑफ प्रोटॉन दिले 1.67 इंटू 10⁻⁻27 अपॉन बी ची व्हॅल्यू त्यांनी स्वतःहून दिलेली 3.5, चार्ज इलेक्ट्रॉन त्यांनी दिले 1.6 इंटू 10⁻⁹. हे तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचे. -19 वरती पॉझिटिव्ह होऊन जाईल, सो 10⁻⁻27 प्लस 19 केलं तर किती आले, -8 आला. ठीक आहे, आता ह्यांचं आपण कॅल्क्युलेशन करूया. ह्यांचं फक्त आपलं कॅल्क्युलेशन करायचं. 3.14 इंटू 1.6, 3.14 इंटू 1.67 किती आलं, 5.24 काय ते 2438 इंटू डिनॉमिनेटर 3.5 इंटू 1.6, 3.5 इंटू 1.6 किती आलं, 5.6 आलं. मग आता आपल्याला डिवाइड करायचं आहे, राईट. 5.2438 डिवाइड बाय 5.6 किती आले, 0.93 इंटू 10⁻⁸. एवढा टाइम लागला, झालं. चला पुढचा क्वेश्चन. ओके, सायक्लोट्रॉन मॅग्नेटिक फील्ड त्यांनी दिलेले 1.4, इज ऍक्सिलेट हाऊ रॅपिडली बरं, म्हणजे टाइमच विचारला त्यांनी, बिटवीन डायझिस इव्हर, परत त्यांनी ते सांगितलेलं आहे. आपला तोच फॉर्म्युला, ऍक्च्युअली जो टाइम असतो तो काय असतो, 2πm अपॉन बी क्यू असतो. रिव्हर्स वाली कन्सेप्ट म्हणजे त्याला निम्मा टाइम विचारला, म्हणजे डिवाइड बाय 2 केलं, म्हणून ह्याला पण 2 केलं इक्वेशनला, तर 2 ला 2 कर झालं, πm अपॉन बी क्यू झालं. पायची व्हॅल्यू सांगितले 3.142, एम ची व्हॅल्यू दिली 1.67 इंटू 10⁻⁻27 अपॉन बी ची व्हॅल्यू त्यांनी काय दिली, 1.4 दिलेली, क्यू ची व्हॅल्यू दिलेली, क्यू म्हणजे चार्ज 1.6 इंटू 10⁻⁹. झालं. हे सॉल्व्ह करते मला वाटतं. हा वरती गेला काय बघा, -20 वरती प्लस होईल, 27 मायनस हे केलं तर केलं 10⁻⁸ आला इंटू, ह्यांचं कॅल्क्युलेशन करूया फक्त. 3.14 सॉरी 3.142 into 1.67, 5.24 something 247 14 upon 1.4 into 1.6, 1.4 into 1.6, 2.24. आता आपलं डिवाइड करायचं ना, 5.24714 डिवाइडेड बाय 2.24 किती आले, 2.3 समथिंग 2.342 इंटू 10⁻⁸. हे तुमचा टाइम आला, झालं. हे तुमचं उत्तर आहे, बरोबर. पुढचा क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 12. पण हा क्वेश्चन मध्ये कसं करता ह्या केसमध्ये, ओके, त्यांनी बघा कायनेटिक एनर्जी किती दिलेली, त्यांनी कायनेटिक एनर्जी जी दिलेली, हा नेहमी 1/2 mv² असतो. ती त्यांनी 5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. हा इलेक्ट्रॉन आपला हा वाला काढायचा आहे, इलेक्ट्रॉन 1.6, ह्याला मी डिवाइड करतो, 5 इंटू 10⁻⁶ अपॉन
1.6 into 10⁻⁻19 डिवाइड केलं तुम्हाला जी पण एनर्जी मिळेल दॅट विल बी इन व्होल्ट. तेच करतो आता 5 into 10⁶ into 10⁻19 upon 1.6. So किती आलं 5 divided by 1.6. 5 divided by 1.6 किती आलं 3.125 into 10⁻⁻19 -19 plus 6 केलं तर -13 आलं. That will be your volt. सॉरी जूल इलेक्ट्रॉन व्होल्ट बरोबर. ओके म्हणजे तुमची हे कायनेटिक एनर्जी आली. इफ द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज सायक्लोट्रॉन 2t, स्ट्रेंथ त्यांनी दिलेले b = 2t दिलेले. फाइंड द रेडियस अँड द फ्रिक्वेन्सी, सॉरी फाइंड द रेडियस अँड द फ्रिक्वेन्सी. ओके फ्रिक्वेन्सी काढायचे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला t इज इक्वल सॉरी स्मॉल t इज इक्वल टू 2πm अपॉन bq होतं बरोबर. आता ह्या केसमध्ये m दिलाय का त्यांनी. ओके व्हेलॉसिटी दिली आहे. ओके जर तुम्ही बघताय हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होतो 1/2 mv² येतं. हा कायनेटिक एनर्जी आपल्याला भेटते 3.125 1/2 into m into v काय 3 into 10⁻⁷ चा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर करायचा आहे 3.125 into 2 आला डिवाइड बाय 3 चा स्क्वेअर 9 आला आणि 10⁻⁷ चा किती 10⁻14 आलं इक्वल टू m आला. हे तुमचं m आला. हा m तुम्हाला इथे टाकायचा आहे. b तुम्हाला दिला q तुम्हाला दिलेला आहे आणि पाय असं जो येईल हा टेन्शन हा टाइम आला. टाइमचं उलट करा. टाइमचं जर तुम्ही उलट केला 1/f म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. सॉरी फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/t करायचं असतं. आपण ते करू आता म्हणजे 3.15 into 2 करू. 3.125 into 2 करो 6.25 divided by 9 करूया. किती आला 0.694. हा तुमचा m आलेला. हा m आपण ह्या इक्वेशन मध्ये टाकतो. t equal to 2 into 3.14 into m 0.694 आपण b ची व्हॅल्यू किती दिली त्याने 2t दिलेली आहे. q त्याने दिले 1.6 into 10⁻⁻19 झाला. तर ह्या 2 ला हा 2 गेला. आता ह्यांचं फक्त कॅल्क्युलेशन करायचे. तुमचं कॅल्क्युलेशन करा तुम्हाला टी मिळेल. पण फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आपल्या फ्रिक्वेन्सी करा म्हणून आपण उलट करू 1.6 into 10⁻⁻19. आता जरा बरं पडणार टाइम करण्यापेक्षा ह्याला उलटच लिहूया. तुम्हाला फ्रिक्वेन्सी म्हणजे अपॉन 3.14 into 0.694. ठीक आहे चला. ठीक आहे हा आला. हा -19 होता ना वरती गेला प्लस झालं का. ठीक आहे हा पण उलटा करणार आहे बेसिकली राईट. हा खाली होता हा वरती आला. मग आपल्याला काय करायचं 1.6 कुठे गेला 1.6 पहिले डिव्हिजन करूया 3.14 into 0.694 किती आला बेसिकली ऑलमोस्ट 2.17 समथिंग आला. आणि आपण डिवाइड करायचं 1.6 डिवाइडेड बाय 2.17 अराउंड काय ते 0.732 असं येतं. आणि हे तुमचं 10⁻⁻9 असं तुमचं कॅल्क्युलेट एवढंच आहे. टी चं फ्रिक्वेन्सी काढा काम होईल झालं. आणि जेव्हा हा गोल गोल फिरेल बरोबर ना त्याला सेंटीमीटर फोर्स बॅलन्स करा mv² अपॉन r इज इक्वल टू mr². त्यांनी काम होऊन जाईल तुमचं रेडियस. ठीक आहे ओके. आता व्होल्ट मीटरचा क्वेश्चन एक करू. शेवटचा क्वेश्चन करूया. ओके व्होल्ट मीटर दिला रेजिस्टन्स 500 दिलेला आहे. कॅन मेजर मॅक्झिमम 5 व्होल्ट. हाऊ इट कॅन मेजर टू मॅक्झिमम व्होल्टेज. बघ ऑलवेज रिमेंबर तुम्हाला जर व्होल्टेज वाढत असेल म्हणजे त्यांना असं म्हणतात हा गॅलोमीटरचा व्होल्ट मीटरचा पार्ट आहे. हा तुम्हाला देतो ह्याचा होम 500 होम आहे. जर त्यांनी हा जे मॅक्झिमम तो किती मेजर करतो 5 व्होल्ट मेजर करतो बरोबर ना. म्हणजे आपण असं म्हणता येईल का आपल्याला 5 व्होल्ट साठी 500 ओहम लागतोय बरोबर ना. V इक्वल टू IR आपला फॉर्म्युला म्हणजे 5 व्होल्ट साठी तो काय देतोय 500 into I करतोय
त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याला 100 व्होल्ट पाहिजे. हा जो 5 व्होल्ट आहे ना, त्या ठिकाणी 100 व्होल्ट आहे. हे कधी पॉसिबल आहे? ह्याची व्हॅल्यू बदलू शकत नाही. पण मी तुम्हाला म्हटलं, जेव्हा गॅल्व्हॅनोमीटर तुम्हाला व्होल्टेज वाढवत आहे, तर इथे तुम्हाला एक रेझिस्टन्स ऍड करावं लागतं सिरीज मध्ये. पहिल्याच क्वेश्चन मध्ये आपण केलं होतं. ऍड करूया. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, त्यांनी 100 व्होल्ट द्यायला पाहिजे, पण तुमचा करंट तर सेमच राहणार आहे. मग तुमचा जो रेझिस्टन्स तो वाढला पाहिजे. म्हणून 500 प्लस R सिरीज मध्ये झालं. मग इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, आपण डिवाइड करू. इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 म्हणजे किती आले? 100 इज इक्वल टू I इंटू 500 प्लस R. 5 इक्वल टू 500 I. बरोबर. हे गेला 20 आला. 20 इंटू 500 करा. 20 इंटू 500 I इक्वल टू 500 I प्लस, सॉरी, ह्या आय ला आय गेला. चला सॉरी, मला चुकलं. तर 20 इज इक्वल टू 500 प्लस R आपण 500. 500 गुणिले 20 करा, 10,000 आलं. इथे लिहितो मी. 500 इंटू 20 करा, 10,000 आले. इक्वल टू 500 प्लस R. हा इकडे प्लस इकडे मायनस गेला. 10,000 मायनस 500 करा, 9,900 9,500 झालं इक्वल टू R. झालं, हे उत्तर झालं. संपलं एवढंच आहे.